आज 17 तारखेला कोल्हापूर महानगरपालिका आणि रस्ते विकास महामंडळ यांच्या संयुक्त वतीनं कोल्हापूर शहराच्या अंतर्गत रस्त्यासाठी IRB कंपनीला बेवटवी तत्वावरती टोल गाळ्यासाठी आज उच्च न्यायालयानं संरक्षण दिलं। परंतु आज आम्ही 17 तारखेला कोल्हापूर शहरामध्ये येणारे 9 नाके आम्ही जाम करतोय, चक्का जाम आंदोलन करतोय। मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र शासन आणि महानगरपालिका यांनी जनतेची जी मत आहे किंवा जनसुनावणी न घेता किंवा ग्रामीण भागातल्या जनतेला न विचारत घेता ही जी टोल आकारणी केली ही बेकायदेशीर आहे। मुळातच जनसुनावणी घेतली नाही आणि बेकायदेशीर टोल वसुलीला परवानगी दिली, करार केला। आज मी नाक्यावरती पोहोचल्यावरती पहिला IRBच्या लोकांना विचारलं की तुम्ही या ठिकाणी आज 20-25 लोक या फुलेवाडी नाक्यावर आलाय, याच्यावर महानगरपालिकेनं तुम्हाला टोल गोळा करायला परवानगीचं पत्र दिलंय का किंवा MSRDCने किंवा महाराष्ट्र शासनानं? कारण यांनी ज्यांना करार दिलाय परवानगी त्यांनी टोल गोळा करायला द्यायला पाहिजे। उच्च न्यायालयानं संरक्षण दिलंय पण त्यांच्याकडे परवानगीचं पत्र आता नव्हतं। मी त्यांना आणून दाखवा म्हणून सांगितलं, परंतु परवानगीचं पत्र न दाखवता नाक्यावर येऊन टोलच्या केबिन सरळ करणं आणि बेकायदेशीररित्या या ठिकाणी नाक्यावर उभारणं हे त्यांच्याकडूनच पहिला कायद्याचं उल्लंघन झालं। यासाठी IRB कंपनीचे जे काही प्रमुख आहेत म्हैसकर आणि त्यांनी ज्या ज्या नाक्यावर परवानगीची पत्र न देता अशा पद्धतीने उभा केले आणि कायद्याचा भंग केला, यांच्यावरती पोलिसांनी पहिला गुन्हा नोंद करा म्हणून मी त्यांच्यावरती तक्रार काढली। आमचा निर्धार ठाम आहे, हे 95% कामं पूर्ण बिन हा विचार वेगळा आहे। ग्रामीण भागातली जनता दररोज शासनाच्या कामाच्या निमित्तानं कोल्हापूर शहरामध्ये येते। पंचायत समिती आहे, जिल्हा परिषद आहे, महानगरपालिका दवाखाने आहेत, पोलीस मुख्यालय आहे, विविध शासकीय कार्यालय आहेत आणि 80% बोजा हा ग्रामीण जनतेवर पडणार आहे। रस्ते कोल्हापूर शहरात आणि ग्रामीण जनतेवर टोलचा बोजा हे आम्ही कदापि मान्य करणार नाही। महाराष्ट्र शासनानं या ठिकाणी जनतेचा लोंढा, जनमत, हजारो आणि लाखो लोक रस्त्यावरती उतरतात हे बघून ताबडतोब टोलला या ठिकाणी बंद करायची किंवा टोल स्थगिती बंद करावी। पत्र दिलं तर आमचा निर्धार आहे की आम्ही टोल देणार नाही, परंतु मुळात त्यांनी टोलचे परवानगीचं महानगरपालिका यांचे परवानगी पत्र दाखवून केबिन सरळ करायला पाहिजे होत्या। डायरेक्ट त्या ठिकाणी ते आले आणि अशा पद्धतीनं चार्ज घेतला, हे चुकीचं आहे। त्यांच्यावर पहिला फौजदारी कारवाई करायची। जर फौजदारी गुन्हा दाखल नाही झाला तर न्यायालयामध्ये आम्ही स्वतः जाऊन रीट दाखल करतोय त्यांच्या विरोधात। थँक्यू सर। देणार नाही, देणार नाही, देणार नाही, देणार नाही, देणार नाही, देणार नाही। अजून आम्हाला 1 तासभर लागणार। लोक इकडे बसतील आणि पुढेही बसतील। तुम्ही काय अजिबात करू नका, व्यवस्थित करायचं असेल तर जर वेगळा मार्ग प्रकाश आणि मला एक सांगा की IRB कर्मचाऱ्यांना यांनी परवानगी दिली आहे
कॉर्पोरेशननं टोल गोळा करायचं पत्र आहे का त्यांच्याकडे? उच्च न्यायालयानं संरक्षण दिलं, परंतु टोल गोळा करायची परवानगी महानगरपालिका, MSRDC आणि राज्य शासन आहे. या तिघांच्यापैकीचं परवानगीचं पत्र महानगरपालिकेचं त्यांच्याकडे असेल ते दाखवा, तर नाक्यावर तिने थांबायचं, नाहीतर कर्मचाऱ्यांनी नाक्यावर थांबायचं नाही. उद्या आम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल करतो, ती केस माझ्या वतीने घ्यायची. मला ताबडतोब पत्र द्या. महानगरपालिकेचं पत्र पाहिजे की आम्ही यांना टोल करार कुठे गेला आहे? कोल्हापूर महानगरपालिका, MSRDC या दोघांनी त्यांना टोल गोळा करला. प्रशासनानं काय दिलं आहे? त्यांना उच्च न्यायालयानं टोल गोळा करायला संरक्षण दिले. परवानगी कुठे द्यायची आहे? महानगरपालिका आणि MSRDC. त्यांच्या परवानगीचं पत्र जर असेल आणि आता मला मायना असेल तर द्या, नसेल तर जर ही इथं आले त्यांच्या विरुद्ध बेकायदेशीर गुन्हा नोंद करेन, त्यांना पहिला आत टाकायचे आणि त्यांच्यातल्या काही नाक्यावर काही माणसं गुंड प्रवृत्तीची गाड्या घेऊन आहेत ती पहिला उचलून बाहेर काढायची. जर त्यांच्या नाक्यावरती वेगळ्या गाड्या पहिला त्यांच्या तपासायच्या, जनमानसांच्या तपासाही नाही, आधी त्यांच्या तपासून घ्या. तर तशा पद्धतीनं जर काय वाटलं तर तुम्ही त्यांच्यावर कारवाई पहिला करायची. एक आणि मला ही परवानगीचं पत्र आहे का सांग, कोण आहे का IRBचं? IRBचं पत्र आहे. हे आपली लोक तिथंच तिथे सगळी जमले मोर्चाने आपल्याकडं परवानगी टोल गोळा करायला परवानगी दिली आहे, त्याच्यात पत्र आहे का? नाही आहे. मग तुम्ही आज इथं का आलाय? साहेब यांच्यावर पहिला फौजदारी गुन्हा दाखल करायचा. नाव काय सांगायचं? यांच्यावर पहिला फौजदारी गुन्हा दाखवायचा. हे जर नाक्यावर जर कर्मचारी तुम्हाला टोल करायला महानगरपालिकेनं पत्र दिलं का? नाही आलेलं तुम्ही का नाक्यावर आलाय? हे विनाकारण या लोकांना प्रक्षुब्ध करायला आल्यात. ह्यांच्याकडनं आता या ठिकाणी टोल गोळा करायला परवानगी उच्च न्यायालयानं काय दिलं? संरक्षण दिलंय. तुम्हाला परवानगी आहे का? तुम्हाला टोल गोळा करायचं MSRDCचं पत्र द्या, महानगरपालिकेचं पत्र द्या. तुमची कामं 95% पूर्ण झाले. तुम्ही जे रेकॉर्ड केले महानगरपालिकेनं आजपासून टोल गोळा करा. तुम्ही सांगितले महानगरपालिकेला की आम्हाला टोल गोळा करायला आम्ही चालू करतोय. तुम्ही म्हणजे काय छत्रपती झाला? तुम्ही काय छत्रपती झाला का? आम्ही साहेब अडवणूक करत नाही, कायदेशीर बोलायला लागलो. तुम्हाला कुठेही गुन्हा नोंद करायचं मीडिया आहे. तुमचं पत्र आहे, पत्राची परवानगी आहे का? नाही आहे साहेब. नाही, एक मिनिट. तोपर्यंत यांचा काय संबंध आहे नाक्यावर? साहेब सगळी घालवट टाकायची. कोण किती लोक आहेत तुमची? 20 एक माणसं साहेब पहिली गेली पाहिजेत. जर ती इथं थांबली आणि कायदा सुव्यवस्था बिघडली तर तिची जबाबदारी आमच्यावर नाही, तुमच्यावर आहे. पहिला गुन्हा आम्ही तुमच्यावर रीट दाखल करणार आम्ही न्यायालयात. त्यांचं पत्र द्या मला तुम्ही, नंतर बोला. मग आज इथं का आला बिनपरवानगीचं? तुम्ही बिनपरवानगीचं का आला? तुम्ही बिनपरवानगीचं का आला? महानगरपालिकेनं तुम्हाला आजपासून टोल गोळा करायला दिलेलं आयुक्तांचं पत्र आणि MSRDCच्या अधिकाऱ्यांचं पत्र, महाराष्ट्र शासनाचं पत्र, आजपासून टोल गोळा करा, तुमचं काम पूर्ण झालंय. आमचा करार आहे तुमचा MSRDC महानगरपालिका, बरोबर आहे ना? ते मला ॲग्रीमेंट कॉल तिन्ही दिले. उच्च न्यायालयानं संरक्षण द्या म्हणून सांगितलं. त्यामुळे ह्यांनी इथं थांबायचं नाही. पहिली आणि शेवटची वाणी साहेब 5 मिनिटाच्या आत 20 कर्मचारी इथनं खाली झाले पाहिजेत, अन्यथा मग तुमच्यावर मी फौजदारी गुन्हा दाखल करणार. काय असेल ते सोडा, सांगा त्याला पहिला इथं सुटायचं, नाक्यावर थांबायचं. कुणाच्या परवानगीनं टोल उभा केले परत तुम्ही? कुणाच्या परवानगीनं केबिन उभा केल्या? कुणाच्या परवानगीनं उभा केल्या? साहेब तुम्ही कसं अनधिकृत उभा करायला दिल्या केबिन? तुम्ही का उभा करायला परवानगी दिला तुम्ही केबिन? आम्हाला इथं परवानगी देऊ देत की आम्हाला पत्र नाही तर साहेब थांबायचं नाही. काय संबंध यांचा हो थांबायचा? यांचा संबंध काय थांबायचा? वसुली करून वसूल तर नाही, यांचा थांबायचा काय संबंध? ही आल्यामुळं मग जमा उद्या कायदा सुव्यवस्था ह्यांच्याकडनं पहिले बघलं. आज लेखी फौजदारी प्रकाश यांच्यावर एक टाईप करून अर्ज घ्या आपल्या सगळ्यांचं सह्या घेऊन, यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा. नाव सांगा बिनपरवानगी तुम्ही इथं आलाय त्याला. यांची नावं 20 जणांची आत्ता रेकॉर्ड करायची. घ्या साहेब तुम्ही एक पत्र तयार करायचं, आपल्या सह्यांचं टाईप करून घ्या रणजितला. त्यांच्या 20 जणांची नावं घ्या आणि बिनपरवानगीचे इथं आलेत आणि यांच्यावर फौजदारी गुन्हा नोंद करा. यांनी कायदा सुव्यवस्था बिघडली. 20 जणांची नावं घ्यायची, पत्र द्यायचं यांच्याकडे. 20 जणांची नावं घ्यायची. प्रकाश लगेच ताबडतोब